विलिनीकरणानंतर एनसीपीची धुरा अजित पवारांकडे जाणार होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट. शरद पवारांनाही नेतृत्वाचा निर्णय मान्य होता. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातील लेखात मोठा दावा. राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही सर्व आमदारांची इच्छा. आमदार हिरामण खोसकर यांची माहिती. विलिनीकरण हीच खरी दादांना आदरांजली असेल, खोसकरांची भूमिका. विलिनीकरणाबाबतचा लेख काही दिवसांपूर्वीचा. विलिनीकरणावर आता बोलणार नाही, आमच्यासाठी विषय संपलाच, ही 24 तासवर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यामधल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाऊक. आपल्याला अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचंय. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. सुनेत्रा पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. लाचखोरीचं लोड पोहोचलं थेट मंत्रालयात. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35,000ची लाच घेताना अटक. तर लाचखोरीची लिंक माझ्याशी जोडली गेली. तर मंत्रिपदाचा राजीनामा देत झिरवाळांचं वक्तव्य. राज्यात कोट्यवधींचा पीक विमा घोटाळा. जळगावमध्ये ओसाड जमिनीवर केळी बागा दाखवून 216 कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड. सॅटेलाईटच्या मदतीनं कृषी विभागानं केला भांडाफोड. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवण्याच्या तयारीत. झेडपीतील सुमार कामगिरीवर शिंदे नाराज. सूत्रांची माहिती. 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याची ही माहिती. धाराशिवमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रणनीती. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. शिवसेना युबीटीचा बिनशर्त पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती. चंद्रपुरातल्या शिवसेना युबीटीच्या नगरसेवकांना 1-1 कोटीसह वेगवेगळ्या गोष्टींची ऑफर. मनसेच्या संदीप देशपांडेंचा मोठा दावा. तर दावा खरा ठरेल तर तात्काळ राजीनामा देणं शिवसेना युबीटीचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरेंचं जाहीर आव्हान. मराठवाड्यात 6 महिन्यात 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. 731 पैकी 24 अर्ज फेटाळले. जरांगेंच्या आंदोलनाचं फलित काय? चर्चांना उधाण. मुंबईतील मेलडी कोस्टल रोडवरून मनसे आक्रमक. हिंदीऐवजी मराठी गाण्यांना प्राधान्य देण्याची मागणी. आंदोलकांनी कोस्टल रोडवर स्पीकरवर वाजवली मराठी गाणी.